हरिओम. आज गुरुवार 17 एप्रिल 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की संत तू भगवंताचा आहेस ही आपल्याला जाणीव करून देतात. आपण कोणतंही कृत्य करीत असताना ज्या करता ते कृत्य आरंभलंय ते असं की आपल्या डोळ्यासमोर असं. त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशा करता घेतलं त्याची अखंड जाणीव असावी. ही जाणीव अखंड ठेवणं, मी भगवंताचा आहे हे जाणणं, याचं नाव अनुसंधान. वास्तविक आपण भगवंताचे आहोतच, पण मी विषयाचा आहे असं भ्रमाने वाटू लागलं. संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असं सांगतात. ही संतांची खरी कामगिरी आणि याकरता ते नाम घ्यायला सांगतात. नाम घेणं म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असं मनाला सांगणं आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणं. आता ही जाणीव टिकवण्याकरता पुन्हा पुन्हा मनाला ते सांगणं म्हणजे तेच नाम सतत घेणं. तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता, पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार? रामदर्शन व्हायला रामाचं अंतर काढता आलं पाहिजे, रामाला पक्क ओळखता आलं पाहिजे. मग याकरता अंतःकरणातली पवित्रता पाहिजे, शुद्ध भाव पाहिजे. सर्व काही साधनं केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात. कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरं, पण भाव ठेवून साधना केली म्हणजे प्राप्ती लवकर होईल. नवविधा भक्तीमध्ये सोपी आणि मुख्य भक्ती म्हणजे अर्पण करणे ही होय. आपण सर्वस्वी देवाचं होऊन राहावं, म्हणजे आपण जे काही करतो ते सर्व अर्पणच होतं. ज्याने त्याने आपलं हित ओळखून वागणं हे जरुरीच आहे. कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवेल, पण त्याप्रमाणे वागणं हे ज्याचे त्याच्याकडे आहे. बंधनाला खरं कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखं एकच भगवंताचं नाम तेवढं आहे. आणि आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणं ही देवाची पूर्ण कृपा. अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे, तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो. परमेश्वराच्या ध्यासाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य. मग परमेश्वराचं ध्यान करूच नये की काय? तर ध्यान हे सिद्धी मिळवण्याकरता करू नये, परमेश्वर प्राप्ती करता निष्काम बुद्धीने ध्यान करावं. म्हणजे मग परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो आणि मग साधू सिद्धींचा उपयोग कधीही करत नाहीत. ते परमात्मा स्वरूपात मिळून गेलेले असतात. सर्व गोष्टी परमात्म्यावर सोपवतात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचं साधूंच्या चरित्रात दिसतं. साधूजवळ कधीही व्यवहारातली व्यावहारिक गोष्टी मागू नयेत, त्या प्रारब्धावर सोपवाव्यात. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.